पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात. इथंच आहे एस आकाराचं महाराष्ट्रातील धोकादायक वळण. पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाटाशिवाय पर्याय नाही. याच खंबाटकी घाटात इंग्रजीमधील एस आकाराचं धोकादायक वळण आहे. या वळणावर प्रवास करताना अनेक प्रवाशांचा बळी गेलाय. मात्र पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. या घाटात नवा बोगदा बांधण्यात येतोय. खंबाटकी घाटात नेहमीच वाहतूक कोंडी असते, त्यामुळे प्रवासाला विलंब होतो. इथं होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्यामुळे महामार्गावरील प्रवास अतिशय सुपरफास्ट होणार आहे. तसंच डेंजर घाटही लागणार नाही. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करताना खंबाटकी घाट हा वाहतुकीचा एक महत्वाचा टप्पा आहे. या मार्गावरील दळणवळण आणि वाहनांची संख्या वाढली आहे. यामुळेच खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीनं आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाट वाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. तर साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करण्यात स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्ष वाहतूक सुरळीत आणि गतिमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षात या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला. सध्या पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा मार्ग हा घाट वाटेचा आहे. हे 8 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. अपघात झाल्यास किंवा एखादं वाहन नादुरुस्त झाल्यास वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील वाहतूक ठप्प होते. पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे त्यातून येण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यानं इथं वाहतूक कोंडीसह अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. यामुळेच इथं नवीन बोगदा तयार केला जात आहे. खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावापासून वाण्याची वाडी ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर लांबीचा नवीन 6 पदरी रस्ता बांधला जात आहे. यामध्ये 2 स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन आहे. हे दोन्ही बोगदे 16 मीटर रुंद आणि सुमारे 9.31 मीटर उंच असणार आहेत. या बोगद्यांमध्ये 3 लेनचे रस्ते असणार आहेत. या बोगद्यामधून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही असणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. बोगदा रस्त्यावर आपत्कालीन रस्ताही बनवला जात आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे. खंबाटकी घाटातील या नव्या बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही. एस आकाराचं वळण देखील लागणार नाही. यामुळं या बोगद्यामुळे प्रवास सुपरफास्ट आणि जलद होणार आहे. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।